बोला राधे राधे. आपण सगळ्यांनी गीता श्रवण केली आहे आणि बरेच जण असे आहेत की त्यांना गीता माहिती आहे, परंतु रामगीता कोणाला माहित नाही. फार कमी लोक आहेत की त्यांना रामगीता माहिती आहे, की जे प्रभू श्रीरामजींनी सांगितले. आता श्रीमद भगवत गीतामध्ये श्रोता कोण होते? आता काही जण म्हणाल संजय होते, हनुमानजी होते, परंतु मुख्य श्रोता कोण होते? अर्जुनजी. अर्जुनजी हे मुख्य श्रोता होते. त्याचप्रमाणे रामगीतामध्ये श्रोता कोण होते? तर लक्ष्मणजी. लक्ष्मणजी श्रोता होते. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की भगवद्गीता असो किंवा रामगीता असो, हे जर समजून घ्यायचं असेल तर श्रोता बनता आलं पाहिजे, श्रोता व्हायला जमलं पाहिजे, कथा श्रवण करण्याची शक्ती वाढवली पाहिजे. ज्याला श्रोता बनता आलं त्यालाच गीता समजली. तशी तर गीता धृतराष्ट्रांनी सुद्धा ऐकली होती संजयकडून, पण आचरणात आणलं का? समजली का? नाही समजली. आचरणात नाही आणलं, परिणाम काय झाला? 100 पुत्रांचा वध झाला, हे की नाही. आता रामगीता जी आहे ते श्रोता कोण आहे? लखनलालजी. लक्ष्मणजी श्रोता आहे. आता बरेच जणांना काय वाटतं, लक्ष्मणजी म्हणल्यानंतर लक्ष्मणजी क्रोधिष्ठ आहे, खूप बोलणार आहे. आता लक्षात घ्या, लक्ष्मणजी जर क्रोधिष्ठ असते तर प्रभू श्रीरामजींबरोबर असते का? कारण ज्याच्याकडे क्रोध आहे, कामना आहे आणि लोभ आहे, असे भगवंतांना प्राप्त करूच शकत नाही, भगवंतांबरोबर राहूच शकत नाही. तर बरेच जणांच्या डोक्यात काय आहे की लक्ष्मणजी म्हणल्यानंतर क्रोधिष्ठ, खूप बोलणारे. पण एक लक्षात घ्या, भगवंतांच्या प्रत्येक लीलामध्ये, प्रभू श्रीरामजींच्या प्रत्येक लीलामध्ये ज्यांनी सहयोग दिला, जे सतत साथ होते, त्यांच्याबरोबर ते कोण होते? लक्ष्मणजी. प्रभू श्रीरामजी जिथे जिथे गेले ना, वनवासाला असो, अयोध्याला असो किंवा जनकपूरला असो, कुठेही असो, त्यांच्या प्रत्येक लीलामध्ये सहयोग होता ते लखनलालजींचा. लक्ष्मणजींनी त्यांची साथ कधीच सोडली नाही. आपण लक्ष्मणजींना प्रार्थना केली पाहिजे. काय प्रार्थना केली पाहिजे? की हे लखनलालजी, आपण ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामजींची कधी साथ सोडली नाही, त्याचप्रमाणे मला सुद्धा अशी भक्ती प्राप्त व्हावी की मी सुद्धा कधी प्रभू श्रीरामजींची साथ सोडणार नाही. आणि हे लक्ष्मणजी हे आपल्या कृपेनेच होऊ शकते. कारण लक्ष्मणजी बघा ना, कायम साथ होते त्यांची भगवंतांना. आता प्रभू श्रीरामजींची साथ सोडायची नाही म्हणजे काय करायचं? प्रभू श्रीरामजींचं नाम नाही सोडायचं. कारण प्रभू श्रीरामजी आणि नाम, नामी आणि नामात काहीच अंतर नाही. राम नामामध्येच प्रभू श्रीरामजी विराजमान आहेत. जर एखादी व्यक्ती म्हणा असेल की मी राम नाम घेते, परंतु इतके नाम घेऊन सुद्धा प्रभू श्रीरामजींचं दर्शन झालं नाही, जर अशी एखादी व्यक्ती बोलली तर समजायचं अज्ञानी आहे. कारण नामातच प्रभू श्रीरामजी आहेत. जे नाम घेतात त्यांच्या जिभेवर प्रभू श्रीरामजी शस्त्र धारण करून उभे आहेत. आणि शस्त्र कशासाठी? त्याच्यातले काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह या षड विकारांना नाश करण्यासाठी उभे आहेत. प्रभू श्रीरामजी जे नाम घेतात त्यांच्या मागे मागे असतात. तर इथे लक्ष्मणजी सतत प्रभू श्रीरामजींच्या बरोबर होते. तर इथे लक्ष्मणजींना प्रार्थना केली पाहिजे, हे लखनलालजी, ज्याप्रमाणे तुम्हाला प्रभू श्रीरामजींची साथ प्राप्त झाली तशीच मलाही प्राप्त व्हावी. सतत प्रभू श्रीरामजींचं नाम माझ्या मुखात असो. सतत लखनलालजींनी प्रभू श्रीरामजींना सोडले नाही, त्याप्रमाणे आपणही प्रभू श्रीरामजींना सोडायचे नाही. सतत प्रभू श्रीरामजींचं नामस्मरण करायचं, सतत स्मरण करायचं, चालता फिरता उठता बसता सतत. कारण नामातच नामी विराजमान आहे. जसं मी जर म्हणाले गुलाबजाम, डोळ्यासमोर लगेच गुलाबजाम आला, त्याचा स्वाद आला, त्याची चव पण लक्षात आली, गोड आहे. पाणीपुरी म्हणल्यावर लगेच कळलं, त्याची चव आली. वडापाव म्हणलं की लगेच कळलं, रंग, त्याची चव. काही जणांना पाणी पण सुटले लगेच, पाणीपुरी वडापाव. आता सध्या कोरोनाचे कोविड-19 कोरोनामुळे कुठे बाहेर जाता येत नाही. बोला राधे राधे.
घेतल्या घेतल्या आपल्याला रंग रूप स्वाद सगळं लक्षात येतं. त्याप्रमाणे राम म्हणल्यानंतर प्रभू श्रीरामजींचं आचरण, प्रभू श्रीरामजींची लीला, प्रभू श्रीरामजी हे सगळं रूप डोळ्यासमोर येतं. राम म्हणल्यानंतर लगेच कळतं प्रभू श्रीरामजी, लगेच रूप डोळ्यासमोर येतं. म्हणून प्रभू श्रीरामजींचा संग घडण्यासाठी प्रभू श्रीरामजींचं नामस्मरण केले पाहिजे लखनलालजींप्रमाणे. इथे मानसकार बघा, मानसकारांनी वंदना केली. तुलसीदासजींनी रामचरित्र मानसमध्ये वंदना केली. तर वंदना करताना थोडा पक्षपात केलाय. आता वंदना करताना भरतजींची वंदना करताना 2 चौपाईमध्ये वंदना केली आणि शत्रुघ्नजी त्यांची वंदना करताना 1 चौपाई. प्रभू श्रीरामजींची वंदना करताना 2 चौपाईमध्ये केली आणि हनुमानजींची वंदना केली 1 चौपाईमध्ये आणि लक्ष्मणजींची जी वंदना केली 4 चौपाईमध्ये केली. बघा, लक्ष्मणजींची वंदना किती? 4 चौपाईमध्ये. आता भरतजी सुद्धा कमी नाही आहेत भक्तीमध्ये, कारण भरतलालजी प्रभू श्रीरामजींच्या विरहात सुद्धा त्यांनी विरह सहन करून प्रभू श्रीरामजींचे स्मरण करत होते, भक्ती करत होते. प्रभू श्रीरामजींवर अतिशय प्रेम होतं भरतलालजींचं. तरी देखील इथे वंदना करताना भरतलालजींचे 2 श्लोकमध्ये 2 चौपाईमध्ये वंदना केली आणि लक्ष्मणजींची 4 चौपाई. आता बघा, तुलसीदासजींचे इष्टदेव कोण आहे? प्रभू श्रीरामजी. आणि अशा इष्टदेवांची साथ ज्यांनी सोडली नाही, लक्ष्मणजी येते. आता लखनलालजींची जी 4 चौपाई आहे त्यातले जी एक चौपाई तुम्हाला सांगते. शीतल सुभग भगत सुखदाता. काय म्हणाले ते? शीतल म्हणजे लक्ष्मणजी शीतल आहे, शांत आहे. आता सगळ्यांना वाटतं लक्ष्मणजी क्रोधिष्ठ आहे. बघा, या चौपाईमध्ये त्यांनी सांगितले लक्ष्मणजी कसे शीतल आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ झाला ना, पुत्र कामेष्टी यज्ञ झाल्यानंतर जो प्रसाद प्राप्त झाला, राजा दशरथजींनी तो प्रसाद कौसल्या मातेकडे दिला. त्या प्रसादाचा बरोबर अर्धा भाग केला, कौसल्या मातेला दिला. उरलेला जो अर्धा भाग होता त्याचे 2 भाग केले आणि 1 भाग कैकेयी मातेला दिला. आता जो शिल्लक राहिला, लक्षात घ्या, पूर्ण 1 होता त्यातला अर्धा कोणाला दिला? 50% कौसल्या मातेला. राहिले 50%, त्यातला अर्धा केला तो कैकेयी मातेला दिला. आता राहिले किती? त्यातला परत 2 भाग केले, कैकेयी मातेकडे दिले आणि कौसल्या मातेकडे दिले आणि त्या दोघींना सांगितले तुम्ही सुमित्राकडे द्या. आता बघा, या दोघींना प्रसाद प्राप्त झाला. सुमित्रा मातेकडे धैर्य किती आहे. आता गीतामध्ये वर्णन आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. भगवंत म्हणतात प्रसाद दुःख नाश करते, सर्व दुःखांचा नाश करते प्रसाद, परंतु ती भावना पाहिजे. प्रसाद एक असाही अर्थ आहे की प्रसाद म्हणजे भगवंतांची प्रसन्नता. प्रसाद ग्रहण करताना धैर्य पाहिजे. सुमित्रा मातेकडे धैर्य होते. या दोघींना दिल्यानंतर स्वतः लगेच पुढे नाही आली घ्यायला. आता प्रसाद वितरण चालू असताना कोणाला धैर्य नसते, लगेच सगळेजण येतात प्रसाद द्या. एक घेतल्यानंतर लगेच दुसरा हात पुढे असतो. जे उपस्थित नाही त्यांच्यासाठी सुद्धा घेऊन जातात. धैर्य नाहीये. सगळ्यांना प्रसाद मिळावा ही भावना सुद्धा नाहीये. आपल्या घरात प्रसाद सगळ्यांना मिळावा हीच भावना आहे. धैर्य नाहीये. परंतु सुमित्रा मातेकडे धैर्य आहे. म्हणून त्या धैर्य त्यागरूपी लखनलालजी प्राप्त झाले. लखनलालजी धैर्याची त्यागाची मूर्तिमान स्वरूप आहे. लक्ष्मण एक लक्षात घ्या, जर आपण आदरपूर्वक जर प्रसाद ग्रहण करेल धैर्याने आदरपूर्वक तर लक्ष्मण प्रमाणे बनेल, नाहीतर लक्ष्मणजींप्रमाणे बनणे कठीण आहे. बघा, या राणींनी जे आहे कौसल्या माता, कैकेयी माता, राजा दशरथजी यांनी सगळ्यांना वाटून दिले. वाटून खाल्ल्याने काय होतं? तृप्ती प्राप्त होते. एकट्याने खाल्लं तर पोट भरेल. वाटून खाल्लं ना तर भगवंत विशेष कृपा करतात आणि ती विशेष कृपा भगवंतांनी लक्ष्मणजींवर केली आहे.
अशी विशेष कृपा हनुमानजींसारखे जे परम भक्त आहे त्यांच्यावर सुद्धा केली नाही, ती लक्ष्मणजींवर केली. इथे जेव्हा या दोघींनी, कौसल्या माता आणि कैकेयी मातेने जेव्हा प्रसाद दिला सुमित्रा मातेकडे, तेव्हा सुमित्रा मातेने तेव्हाच संकल्प केला, जेव्हा मला 2 पुत्र होतील तेव्हा एक पुत्र कौसल्याच्या पुत्रासाठी आणि दुसरा पुत्र कैकेयीच्या पुत्रासाठी त्यांच्या सेवेला मी समर्पण करेन. बोला राधे राधे. तेव्हाच संकल्प केला. जे आता हा जो प्रसाद धैर्य होतं तिच्यामध्ये, लगेच पुढे आले नाही प्रसाद घेण्यासाठी. धैर्य आणि त्यागाची मूर्तिमान स्वरूप जे आहे लक्ष्मण जे आहे, जे लक्ष्मणजींना प्राप्त झाले ते कोणालाही प्राप्त झाले नाही, हनुमानजींना सुद्धा झाले नाही. हनुमानजींचं परम भक्त आहेत, मोठमोठे जे योगी आहेत त्यांना सुद्धा प्राप्त झाले नाही, जे लक्ष्मणजींना प्राप्त झाले. जेव्हा हे सगळे राणी गर्भस्थ होते तेव्हा कौसल्या माता दिव्य दिसत होती, तेजस्वी दिसत होती. आणि कैकेयी जी होती ना, ती चप्पल स्वभावाची होती. प्रसाद ग्रहण केल्यानंतर गर्भवती राहिल्यावर ती शीलवती झाली. आणि सुमित्रा माता जी होती ती शीलवती होती, प्रसाद ग्रहण केल्यानंतर गर्भवती झाल्यावर ती चपळ झाली. आता बघा, लक्ष्मणजींचा उग्र स्वभाव आहे, काही ठिकाणी उग्र आहे, म्हणजे काही ठिकाणी काही लीलांमध्ये त्यांनी उग्र रूप दाखवले, उगच नाही दाखवले. त्यामागचे कारण आहे, जिथे जिथे प्रभू श्रीरामजींना कोणी त्यांच्या प्रती अपराध केला असेल, चुकीचे वागले असेल, तिथेच त्यांनी स्वतःचे उग्र रूप धारण केले, तिथेच ते क्रोधिष्ठ झाले. सगळीकडे क्रोध नाही केला त्यांनी. मग ते भरतलालजी असो, जनकजी असो, परशुरामजी असो किंवा राजा दशरथजी असो, प्रभू श्रीरामजींना जर कोण बोलत असेल तर लखनलालजी तिथे शांत बसले नाही, तिथे क्रोध केला त्यांनी. बघा, जेव्हा प्रभू श्रीरामजींचं प्राकट्य झाले, छोटे छोटे बालक होते सगळे, आणि तेव्हा सुमित्रा माता, त्या लखनलालजी एवढे रडू लागले ना, इतके रड होते, काही केलं ते शांत होत नव्हते. तेव्हा सुमित्रा माता कौसल्या मातेकडे आली आणि तिने सांगितले की काय करू, लक्ष्मण रडण्याचं थांबतच नाही. तेव्हा कौसल्याने सांगितले, एक काम कर, पाळण्यामध्ये राम झोपलेले आहेत, त्या पाळण्यातच त्याला ठेव, म्हणजे तोही शांत होईल. आणि सुमित्रा मातेने काय केले, ते पाळण्यातच त्याला ठेवले. आणि इतकं पटकन, इतकं म्हणजे क्षण पण लागला नाही की ते शांत झाले. लक्ष्मणजी इतके शांत झाले आणि 2 मिनिटात या दोघींनी पाहिले तर लक्ष्मणजींचे मुख प्रभू श्रीरामजींच्या चरणापाशी. लक्ष्मणजी फिरले सुद्धा लगेच आणि प्रभू श्रीरामजींच्या चरणांचा उजव्या पायाचा जो अंगठा आहे लखनलालजींच्या मुखात, जर रात्री झोपताना प्रभू श्रीरामजींचा अंगठा जर मिळाला नाही ना मुखात, तर प्रभू लखनलालजी कधीच शांत झोपत नव्हते. बघा, एवढे मोठे भाग्य कोणाला मिळालं का? मगाशीच मी म्हणलं होतं की प्रभू श्रीरामजींची इतकी विशेष कृपा आहे लक्ष्मणजींवर की ती कृपा हनुमानजींना सुद्धा प्राप्त झाली नाही, मोठमोठे योगी तपश्चर्या करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त झाली नाही, ती लखनलालजींना प्राप्त झाली. लखनलालजींना प्रभू श्रीरामजींचा अंगठा चरणांचा मुखात होती त्यांच्या, एकदा नाही, प्रत्येक वेळेला. जेव्हा ते लहान होते ना, प्रभू श्रीरामजींशिवाय ते झोपतच नव्हते, रडतच बसायचे, नुसते रडायचे. आणि मग काय, नेहमीप्रमाणे पाळण्यात ठेवले की ते गोल फिरायचे. मातांनाही कळून चुकलं की लक्ष्मण प्रभू श्रीरामजींचा अंगठा मुखात घेऊनच झोपणार, त्याशिवाय झोपी जाणार नाही. लखनलालजींनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिले की आराम आहे तर प्रभू श्रीरामजींच्या चरणापाशी. जर विश्राम पाहिजे असेल, विश्राम म्हणजे काय माहिती का, आपल्याला विश्राम म्हणजे निद्रा नाही, निद्रा ही तात्पुरती आहे, नश्वर आहे. 84 लक्ष योनीतून जे आपण फिरतोय ना, त्या 84 लक्ष योनीतून मुक्त होणे म्हणजे विश्राम. जर आपल्याला विश्राम पाहिजे असेल तर लखनलालजींनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिले की प्रभू श्रीरामजींचा आश्रय घ्या, त्यांच्या चरणांचा आश्रय घ्या. प्रभू श्रीरामजींच्या चरणांचा आश्रय जो घेईल, जो राम नाम घेईल, आणि त्यांनाच आराम मिळेल.
आराम की तलब है तो तू एक काम कर, आराम की तलब है तो तू एक काम कर, आराम की शरण में और राम राम कर. बोला राधे राधे. राधे राधे. तर इथे त्यांनी दाखवून दिले की जीवाला विश्राम कधी आहे. प्रभू श्रीरामजींच्या चरणी त्यांचा आश्रय घेऊन जो नामस्मरण करेल दिवस रात्र, चालता फिरता उठता बसता, लखनलालजींकडनं एकच घेतलं पाहिजे की लखनलालजी सतत प्रभू श्रीरामजींच्या साथ कधी त्यांनी सोडली नाही. तर आपण सुद्धा प्रभू श्रीरामजींची साथ सोडायची नाही, म्हणजे नामस्मरण सोडायचं नाही. भले त्यांना वनवासात जावं लागलं, त्याचप्रमाणे भले आपल्या जीवनात दुःख येऊ सुख येऊ, कुठल्याही परिस्थितीत राम नाम सोडायचं नाही. बोला राधे राधे. राधे राधे.